जी काही कामगार विभागाअंतर्गत भरतीची अपडेट आलेली होती 2026 ची अपडेट म्हणजे मे महिन्यामध्ये जी काही अपडेट आलेली होती 2026 ची 5व्या महिन्यामध्ये त्याच्या गट क निरीक्षक या पदाचं वेळापत्रक हे आलेलं आहे। त्याची एक्झाम ही होणार आहे आणि याच्यामध्ये किती फॉर्म आलेले हे पूर्ण आपण डिटेल व्हिडिओ बघणार आहोत। तर बघा मग ही कधी परीक्षा होणार आहे 29-30 या 2 तारखेला ही परीक्षा होणार आहे। ते शिफ्ट पहिल्या शिफ्ट मध्ये काय होणार आहे लेखापालची परीक्षा होणार आहे किती 9 ते 11 असणार आहे आणि याच्यामध्ये एकूण जागा किती होत्या 78 या जागा होत्या। निरीक्षक या पदाच्या जास्त जागा होत्या तर मग निरीक्षक या पदाच्या जास्त बॅच मध्ये ही परीक्षा असणार आहे। तसंच मग शिफ्ट 1 मध्ये लेखापालची आणि निरीक्षकची असणार आहे म्हणजे ज्यांनी लेखापालचा फॉर्म भरला ते लेखापालची परीक्षा देणार आणि जे निरीक्षक भरले त्यांनी निरीक्षक म्हणजे या दोन्हीचीही शिफ्ट 1 मध्ये परीक्षा होणार आहे। आणि दुसऱ्या शिफ्ट मध्ये काय होणार आहे लघु टंक लेखक याची 1 ते 3 दुसऱ्या शिफ्ट मध्ये परीक्षा होणार। तसंच मग त्यांच्या सोबतच निरीक्षक या पदावाल्यांची पण दुसऱ्या शिफ्ट मध्ये परीक्षा होणार आहे। आणि तिसरी शिफ्ट ही असणार आहे 5 ते 7 त्याच्यामध्ये का निरीक्षक यांच्या जागा भरल्या जाणार म्हणजे निरीक्षक यांची शिफ्ट असणार आहे या पदासाठी ज्यांनी फॉर्म भरला त्याचे 5 ते 7 मध्ये। तर मग ह्या तिन्ही शिफ्ट पैकी 6 शिफ्ट मध्ये ही परीक्षा होणार आहे। तर 3 शिफ्ट ह्या 29 तारखेला होणार आहेत आणि 30 तारखेला 3 शिफ्ट होणार आहेत। त्याच्यामध्ये पण निरीक्षक या पदासाठी जास्त फॉर्म भरलेले त्यांचे पहिल्या आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये निरीक्षक या पदाची होणार आहे। तर मग ह्याच्यामध्ये आता एकूण फॉर्म किती आलेले आहेत तर जागा किती होत्या 78 या जागा होत्या। तर फॉर्म किती आलेले आहेत 34,555 असे 54 फॉर्म 55 असे फॉर्म आलेले आहेत आणि जागा किती होत्या 78 जागा होत्या। तर मग आपली स्पर्धा किती लोकांशी असणार आहे 443 लोकांशी आपली ही स्पर्धा असणार आहे म्हणजे एका शीट मागे किती विद्यार्थी असणार 444 विद्यार्थी असणार 43 विद्यार्थी असणार। मग त्याच्यानुसार आपल्याला हा अभ्यास करायचा आहे। याच्यामध्ये म्हणजे कायदे याच्याविषयी खूप जास्त पद्धतीने विचारलं जातं तर याचा अभ्यासक्रमाचा व्हिडिओ हे आपण घेतलेलाच आहे। तर कामगार विभागाअंतर्गत जी काही भरती होणार आहे याच्यावर नवीन अपडेट हे फॉर्म किती आलेले आहेत आपण फॉर्म बघितले फॉर्म किती आलेले आहेत 34,554 फॉर्म आलेले आहेत 78 या जागेसाठी। तर मग दुसऱ्या शिफ्ट मध्ये आता 29 तारखेला होणार 3 शिफ्ट मध्ये तर आता 30 तारखेला 3 शिफ्ट मध्ये तर निरीक्षक या पदाच्या सर्वात जास्त जागा 78 जागा पैकी किती 33 जागा ह्या निरीक्षक पदासाठीच होत्या। तर मग निरीक्षकचे पहिल्या शिफ्ट मध्ये पहिल्या ही निरीक्षक पदाचीच होणार आहे 9 ते 11 मध्ये। दुसऱ्या शिफ्ट मध्ये 1 ते 3 च्या दरम्यान पण निरीक्षक या पदासाठीच होणार आहे आणि तिसऱ्या शिफ्ट मध्ये 5 ते 7 च्या टायमिंग मध्ये पण निरीक्षक या पदासाठीच परीक्षा होणार आहे। तर मग निरीक्षक हे पद जास्त होतं तसंच लेखापाल हे बाकीचे पद सगळे कॉमन होते। तर आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितले मग जे कोणी निरीक्षक या पदासाठी फॉर्म भरला होता निरीक्षक या पदाच्या 33 जागा असल्यामुळे मग 443 विद्यार्थ्यांसोबत आपली एकेकाची स्पर्धा असणार आहे। तर अशा पद्धतीने याच्यावर आपल्याला कायद्याविषयी याच्याविषयी जास्त विचारलं जातं। तर कशा पद्धतीने प्रश्न विचारणं आपण इथून नंतरच्या व्हिडिओमध्ये बघू। तर खाली आपल्याला 7 दिवसाच्या आत याचे हॉल तिकीट हे येऊन जाणार आहेत म्हणजे 29-30 ला एक्झाम आहे त्याच्या 7 दिवसांना अगोदरच आपल्याला याचे हॉल तिकीट भेटणार आहेत। तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नक्कीच या पेजला फॉलो करा।